विज्ञानातील एका प्रयोगामध्ये वनस्पतीची वाढ या शीर्षकाखाली आम्ही या प्रयोगाचं सादरीकरण केलेलं आहे. 5 दिवसापूर्वी आम्ही या झाडांना दोरे बांधले होते व 5 दिवसानंतर आम्ही पुन्हा निरीक्षण करण्याकरता या दोऱ्यांना चाललेलो आहोत. तर आपण पाहू शकता हे दोरे पूर्ण सैल झालेले आहेत. आम्ही 2 दोरे वेगवेगळ्या ठिकाणी बांधले होते, तर दोन्ही दोरे पूर्ण सैल दिसत आहेत. तर यावरून निष्कर्ष असा निघतो की वनस्पतींचीही प्राण्यांसारखी वाढ होते. तर 5 दिवसामध्ये पाहू शकता आपण साधारणतः एक एवढी साधारणतः 2 सेंटीमीटर पर्यंत ह्या वनस्पतीच्या झाडाची वाढ झालेली आहे. या प्रयोगामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रयोगातून निष्कर्ष काय आहे? काय प्रयोग आहे हा? छान. आपण अजून एका प्रयोगाच्या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 दिवसापूर्वी एक प्रयोग केला होता की या वनस्पतीच्या झाडाच्या पानाला आपण एक प्लास्टिकची पिशवी अतिशय सीलबंद पॅक करून आपण लावली होती. तर आपण 3 दिवसानंतर पाहू शकतो की ते पाण्याचे जवळजवळ एक 4-5 थेंबापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त पाणी साचलेले आहे. आणि आपला जो प्रयोग होता त्या प्रयोगाचं नाव होतं वनस्पती देखील पाण्याचं उत्सर्जन करतात. तर आपल्या समोर जे काही निरीक्षण आहे त्यानुसार इथे खूप सारं पाणी आपण पाहू शकतो. इथे तसं पाणी पूर्ण बाष्पीभवनाद्वारे पाण्याचं इथे उत्सर्जन झालेलं आहे. आता काही विद्यार्थी देखील याविषयी बोलणार आहेत. तुम्हाला काय आढळले विद्यार्थी मित्रांनो? पाण्याची कुमारी प्रतीक्षा व कुमारी पूनम आपल्याला सांगणार आहे की या प्रयोगामध्ये आपलं काय निरीक्षण आहे. चला पटपट सांगा. सर्वात प्रथम प्रतीक्षा सांगेल. प्रतीक्षा, तुझं काय निरीक्षण आहे प्रयोगाचं? तुझं काय निरीक्षण आहे? हो, छान. तुम्हाला प्रयोग समजला? आपण अतिशय छानपणे हे पाणी पाहू शकतो. धन्यवाद.